नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूयात काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. सावंतवाडी कॉटेज हॉस्पिटलमधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह. चाकरमान्यांना दिलासा द्या अन्यथा आंदोलन अटळ, आमदार नितेश राणे यांचा इशारा. आणि कोरोनात भाजपनं घेतली जनतेची काळजी, राजन तेली यांचं प्रतिपादन. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूया सविस्तर बातम्या. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. नारायण राणेंनी कोकणवासियांबाबत केलेलं वक्तव्य द्विधा अवस्था निर्माण करणार आहे. कोरोनाबाबत कोकणवासियांबद्दलची भूमिका राणेंनी स्पष्ट करावी. राणे पिता पुत्रांची मुख्यमंत्र्यांवरील टीका द्वेषापोटी आहे असा टोला शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी लगावलाय. पाहूया. काल नारायण राणेंची पत्रकार परिषद पाहायला मिळाली. पाहिल्यावरती अतिशय आश्चर्य वाटलं की ज्या सिंधुदुर्गावरती नारायण राणेंनी आपलं स्वतःचं अस्तित्व उभं केलं, आज त्या सिंधुदुर्गातल्या जनतेबद्दल नारायण राणे, त्याच कोकणातल्या जनतेबद्दल राणे अशी भूमिका कशी मांडू शकतात. कारण राणेंनी कालच सांगितलं की मुंबईतील चाकरमान्यांमुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि प्रसार झाला. मला वाटतं त्यानंतर परत दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं राणेंनी की चाकरमान्यांना गणपतीसाठी सिंधुदुर्गात येताना पासची अट आम्ही मान्य करणार नाही, वेळ प्रसंगी आम्ही आंदोलन करू. राणेंची भूमिका काय? मुंबईतल्या चाकरमान्यांना खुश करायसाठी बोलताय की सिंधुदुर्गातल्या जनतेला दिलासा देण्यासाठी बोलताय? तुमची नक्की भूमिका काय? मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार वाढला, तो काय कोरोनाचा जन्म हा मुंबईत झालेला नाही. कोरोना हा परदेशातून आलेला आहे, वुहान मधून आलेला आहे. इंटरनॅशनल जी फ्लाईट चालवते, इंटरनॅशनल जे आपलं सगळं चालवतं, त्याच्यामुळे हे वाढलेलं आहे. ही जबाबदारी केंद्र शासनाकडे होती, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे नाही. हे आपण बोलतोय नारायण राणेसारख्या मोठ्या दिग्गज नेत्याने हे लक्षात घेतलं पाहिजे. पण कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती काही ना काही खोटे नाटे आरोप करत राहायचे, उद्विग्न होऊन बडबडत राहायचं. हा उद्धव ठाकरे घरात बसतो, हे होत नाही. पण सन्माननीय उद्धवजींवर महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्णपणे विश्वास आहे. कारण या कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी अहोरात्र काम करून जास्तीत जास्त सुविधा जनतेला उपलब्ध करण्यासाठी काम करतायत. प्रत्येक ठिकाणी कोणकोणत्या प्रकारे आपल्याला वाचवता येईल, जनजीवन कसं सुरळीत करता येईल यासाठी प्रयत्न करतायत. आज मुंबईमधल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये करोनामुक्त झाली धारावी म्हणून संपूर्ण जगाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं, उद्धवजींचं अभिनंदन केलं, कौतुक केलं. WHO सारख्या संघटनेने अभिनंदन करून त्यांना कौतुक केलं की हे फार मोठं दिव्य हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी पार पाडलं. असं असताना नितेश राणे यांनी नवीनच दावा शोध लावला की तो संघाच्या कार्यकर्त्यांमुळे झाला. हरकत नाही, पण नितेश राणे, तुम्हाला संघाची उपरती कधीपासून झाली? आमदार झाल्यापासून की भाजपने तिकीट देऊन आमदारकी दिल्यामुळे झाली? याच्या आधी तर तुम्ही मराठा नेते म्हणून संघाच्या RSSच्या संघाच्या लोकांना हापचड्डीवाले म्हणत होतात.
लग्न न करणारे जानवेवाले म्हणत होतात, अविवाहित म्हणत होतात, जी जी नको नको ती इतकी वाईट दूषणं तुम्ही त्यांना देत होतात. पण आज राजकीय स्वार्थासाठी संघाचीच पांघरून घेऊन संघाचंच घोंगडं घेऊन परत उद्धवजींवरती वार करायसाठी बरसताय. पण संघाची लोक उद्धव ठाकरेंना चांगल्या प्रकारे ओळखतात. त्याच्यामुळे तुमचे हे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. एक तर मराठ्यांना भडकवायचं, मराठ्यांच्या भावना भडकवायच्या, त्यासाठी तुम्ही त्याला मराठ्यांच्या भावना भडकवण्यासाठी वापर केलात, संघाला दूषणं दिलीत. आज तुम्हाला संघाची गरज आहे कारण तुम्ही भाजपमध्ये गेलाय. पण आज तुमची भूमिका वेगळी आहे. म्हणजे राणे पिता पुत्र हे प्रत्येक वेळा स्वतःच्या स्वार्थासाठीच भूमिका बदलत आलेले आहेत आणि भूमिका बदलताय. कधीतरी जनतेचा विचार करा. स्वतःच्या कुटुंबाचा विचार करण्यापेक्षा सिंधुदुर्गातल्या जनतेचा विचार करा. जनतेसाठी काम करा. सिंधुदुर्गातल्या जनतेला आपला सर्वात मोठा सण आहे, गणपती उत्सव आहे. प्रत्येकाच्या घरात गणेश पूजा होते. तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्यांच्या सुविधा कशा देता येईल, त्यांच्या अडी अडचणी जनतेच्या कशा सोडवता येईल, त्यासाठी येऊन इथे बसा. जिल्हाधिकाऱ्यांबरोबर सगळ्या सर्व पक्षीय बैठकीत सामील व्हा आणि त्यात तुमचे विचार मांडा. पण तुमच्याकडे ते विचार मांडण्यासारखे विचारच नाहीत. फक्त भाजपकडनं उद्धवजींना दूषणं देऊन आपली उंची कशी वाढवता येईल, की आपलं नाव समोर कसं ठेवता येईल, की मीच उद्धवजींचा सर्वात मोठा विरोधक आहे आणि मीच उद्धवजींविरुद्ध बोलू शकतो. तर हे प्रयत्न मला वाटतं भारतीय जनता पक्ष हा समजदार आहे. मागच्या वेळेला राणेंना तोंडावर पडलेले आहेत, राज्यपालांकडे भेटीला गेले, राष्ट्रपतीच्या मागणीमध्ये पडलेले. आताही तेच होणार, फरक काहीच होणार नाही. कारण राणेंची भूमिका हीच भाजपची भूमिका असेल चाकरमान्यांबद्दल, तर असं मला तरी वाटत नाही. त्या राणेंनी पहिले आपल्या SSPMच्या कॉलेजचा जो सही करे, ज्याच्यामुळे या 100च्या वर कणकवलीतल्या पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांची रुग्ण गेले, ती परिस्थिती ही पहिली स्वतः लक्षात आणली पाहिजे की तुमच्या SSPMचा कर्मचारी काय उद्योग करतोय, तुमचा स्टाफ कडने हा प्रसार होतोय, तर त्याच्यावर निर्बंध आणा. ते सगळं पहा. तर तुम्ही त्याला वाचवण्यासाठी राजकीय दबाव वापरता. कणकवलीकरांची तुम्हाला आता तमा बाळगत नाही. आज तुम्हाला कणकवलीकरांची गरज वाटत नाही का? त्या विषयाबद्दल तुम्ही सर्व गप्प आहात. त्या विषयाबद्दल तुम्ही कुठेच काही वाच्यता करत नाही आणि तुम्ही फक्त सिंधुदुर्गातल्या जनतेचं मी भलं करतोय किंवा सिंधुदुर्गातल्या जनतेसाठी मी काम करतोय म्हणून आव आणताय. मला वाटतं सिंधुदुर्गातली जनता हुशार आहे, जिंचं अभ्यासू आहे आणि ती सिंधुदुर्गातली जनता चांगल्या प्रकारे ओळखते की कोकणाचं भलं हे फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडनंच होणार. त्यांना इथली सर्व परिस्थिती आणि इथली जाणीव आणि इथलं सर्व हे फक्त खासदार विनायकजी राऊत, आमदार वैभवजी नाईक, तसेच आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत हे उद्धवजींना सर्व परिस्थिती रोज सांगत असतात आणि चांगल्या प्रकारे ही परिस्थिती हाताळून या कोकणाचं, या सिंधुदुर्गाचं नक्कीच चांगलं हित पाहतील आणि त्यांच्याकडनंच हे हित होईल हे इथल्या जनतेला चांगलं माहिती आहे. तेव्हा राणेंनी ही नौटंकीबाजी थांबवावी आणि कुठेतरी जनतेचा विचार करावा. आणि जनतेचा विचार एवढ्यासाठीच करावा की आजपर्यंत जे काही दिलंय हे तुम्हाला जनतेने दिलंय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांमुळे तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलाय, याची जाणीव असावी. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. शनिवार रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यातील सर्व नदी, नाले, ओळ यांच्या पाण्याची पातळी वाढल्यानं पाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. गेले काही दिवस तालुक्यामध्ये अधूनमधून पाऊस सुरू होता. शनिवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसानं तालुक्यात सर्वत्र ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. वेंगुर्ला शहरातील साकव, आडीपूल, पत्रज पूल, देऊळवाडा येथील ओहळामधील आजूबाजूचं पाणी शेतात व बागायतीत साचल्याने तिथला परिसर जलमय झाला. तसेच रस्त्यावर आलेल्या पाण्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
वेंगुर्ला नगर वाचनालयानजीक असलेल्या साकवाजे पाणी तेथील रहिवासी दिगंबर रेडकर यांच्या घरामध्ये व गिरणीमध्ये घुसले तर रुपेश गोलतकर, बाळा रेडकर, सिद्धेश रेडकर, अनिल कासार, साईराज कासकर, वासुदेव कासकर, सुनंदा गावडे व प्रथमेश गुरव यांच्या घरासमोर पाणी साचल्यानं नुकसान झालं. येथील काही दुकानांमध्येही किरकोळ स्वरूपात पाणी घुसल्याचा प्रकार घडला. साकोव पुलांनजीक असलेला काही कॉम्प्लेक्स आवारही जलमय झाला होता तर मानसेश्वर देवस्थान, एसटी स्टँड आणि कॅम्प परिसरातही पाण्याने वेढून गेला होता. तालुक्यातील अणसूर धरमगावडेवाडी येथील नदीचे पाणी शेतामध्ये घुसल्याने भाताच्या पेंड्या वाहून जाण्याचा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं. केळूस हरिजनवाडी येथील वस्तीमध्ये पाणी घुसल्याने येथील ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आलं. वेंगुर्ला सावंतवाडी मुख्य रस्त्यावर असलेले होडावडा व तळवडे गावांना जोडणाऱ्या मुख्य नदीवरील पुलावर पहाटेपासून पाणी होते. यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तसेच तुळस पलतड येथील नदीवरील पुलाच्या बाजूने पाण्याने वेढा घातल्याने माथून तुळस पलतड मार्गे वेंगुर्ला येथे जाणारा मार्ग ठप्प झाला होता. तसेच माथोंड व होडावडा गावांना जोडणाऱ्या मुख्य नदीवरील पुलावर दुपारपर्यंत पाणी असल्याने या ठिकाणची वाहतूक ठप्प होती. सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्याने तुळस मातोंड पंचक्रोशीतील गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला. दरम्यान पाऊस जरी गेला असला तरी पुलांवरील पाणी हे सायंकाळपर्यंत तसंच होतं. तालुक्यामध्ये शनिवारी सकाळी 8 ते रविवारी सकाळी 8 दरम्यान 141 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात 1970 मिमी एवढ्या पावसाची नोंद आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्वॅब कलेक्शन करणारा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हॉस्पिटलमधील कर्मचारीच कोरोनाबाधित मिळाल्यानं सावंतवाडीत खळबळ उडाली. मी आहे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर आणि आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील जो कर्मचारी आहे तो कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय तुम्ही माझ्या मागच्या साईडला पाहू शकता. तर या ठिकाणी जी स्वॅब टेस्ट केली जाते म्हणजे ह्या हॉस्पिटलच्या मागील बाजूला जी इमारत आहे त्या मागील बाजूच्या इमारतीमध्ये ही स्वॅब टेस्टिंग केली जाते आणि स्वॅब टेस्ट घेणारा कलेक्शन करणारा जो एक माणूस होता तो कोरोना पॉझिटिव्ह निघालेला आहे. त्यामुळे सावंतवाडीमध्ये खळबळ उडालेली पाहायला मिळते. स्वॅब टेस्ट यंत्रणा असेल किंवा स्वॅब टेस्टची जी घेणारी जी पूर्ण टीम असेल त्यांनाही क्वारंटाईन करण्याची शक्यता या ठिकाणी आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातला एक कर्मचारीच कोरोना बाधित निघाल्यामुळे संपूर्ण यंत्रणेमध्ये खळबळ उडलेली पाहायला मिळते. जर पाहिलं तर सावंतवाडी तालुक्यातलं हे एकमेव असं रुग्णालय आहे की जिथे संपूर्ण सावंतवाडी तालुक्याच्या आजूबाजूला जी गावं आहेत ती गावं या उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून आहेत. रक्तदान असेल किंवा इतर सर्व गोष्टी असतील यासाठी प्रत्येक पेशंटला ह्या हॉस्पिटलमध्ये यावं लागतं, या हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागते. मात्र अशा परिस्थितीमध्ये जर हॉस्पिटलचा कर्मचारीच कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे थोडीशी भीती ही इथल्या पेशंटमध्ये किंवा इथल्या नागरिकांमध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. त्यामुळे यापुढे नेमकं काय होणार आहे, इथे येणारे जे पेशंट आहेत त्यांची काळजी कशी घेतली जाणार आहे, त्याचबरोबर ज्या ठिकाणी स्वॅब टेस्टिंग केलं जातं त्या ठिकाणी कशा पद्धतीने आता दक्षता घेतली जाणार आहे. कारण स्वॅब घेणाराच कर्मचारी कोरोना बाधित सापडल्यामुळे थोडीशी भीती निर्माण झालेली आहे. या मागच्या कालावधीत जे काही स्वॅब टेस्टिंगसाठी आलेले जे कोण पेशंट होते त्यांच्या बाबतीत प्रशासन नेमका काय निर्णय घेणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. मात्र आताच्या घडीला जर आपण पाहिलं तर सावंतवाडीचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उत्तम पाटील यांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. जो इथला कर्मचारी होता तो इथे कामावर होता आणि कामावर असताना आज त्याचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह निघालेला आहे. त्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या सर्व घडामोडीमुळे आणि हॉस्पिटलमधलाच कर्मचारी कोरोना बाधित निघाल्यामुळे थोडीशी भीती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गर्भवती महिला असतील त्यांच्या बाबतीतही जर पाहिलं तर अंकुर केंद्रामधल्या ह्या महिला स्वॅब टेस्ट न घेता यांना इथे आणलं जातं. त्यामुळे
सोनोग्राफी असेल किंवा इतर गोष्टी असतील ह्याच्यासाठी इथल्या डॉक्टरांचाही जीव धोक्यात असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे प्रशासन या घटनेनंतर नेमका काय निर्णय घेणार आहे आणि जी स्वॅब टेस्ट यंत्रणा आहे किंवा स्वॅब टेस्ट घेणारी जी पूर्ण टीम असेल त्याबाबत त्यांना क्वारंटाईन करण्याबाबत किंवा जे डॉक्टर असतील जे स्वॅब टेस्टिंग करतात त्याबाबत नेमका काय निर्णय घेणार आहेत हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर कोरोना बाधित रुग्ण हा सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयातला एक कर्मचारीच असल्यामुळे संपूर्ण सावंतवाडी तालुक्यासह संपूर्ण डॉक्टरांची यंत्रणा असेल किंवा संपूर्ण शहर असेल येथे खळबळ माजलेली पाहायला मिळत आहे। विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। ड्वाइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा। अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, ड्वाइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं ड्वाइट्स फार सादर करत आहे। ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरचे मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये। मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध। इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस। मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये। मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध। शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रियल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध। वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085। प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात यानंतरची बातमी। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। श्री गणेश हा समस्त कोकणवासियांचं आराध्य दैवत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी प्रशासन चालवण्यास दुर्बल ठरले आहेत। प्रशासन चालवायचं नाही तर लोकही त्यासाठी पळवायचं असतं। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मीटिंगचं इतिवृत्त लीक व्हायला तो परीक्षेचा पेपर आहे का असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे। जेव्हापासून कोरोनाचा हा प्रवास सुरू झालाय वेळोवेळी या सिंधुदुर्ग प्रशासनाचं आणि महाराष्ट्र सरकारचं नियोजन शून्य कारभारचा अजून एक उदाहरण ह्या गणपती चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या नजरेसमोर आलेलं आहे। आता मुळामध्ये तुम्ही निर्बंध लावायला बघताय लोकांना। गणेश चतुर्थी हे आमच्या इकडचे सर्वात मोठं सण, लोक वर्षभर ज्या गणरायाला घरी आणण्यासाठी वाट बघत असतात तेव्हा प्रशासनाला आपला कारभार सुधारायचा नाहीये, प्रशासनाला चांगलं नियोजन करायचं नाहीये, पण प्रशासनाला आणि या राज्य सरकारला लोकांवर निर्बंध आणायचे। माझा मुद्दा असा आहे की जसं धारावीमध्ये काम झालं, जसं वरळीमध्ये काम झालं ना, जिथे तुम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून तिथे व्यवस्थित कोरोनाला कंट्रोल केलं, तिथे लोकांना निर्बंध लावले नाहीत। आता मला सांगा, धारावीमध्ये एवढे सगळे प्रश्न असताना पण
जेवढ्या झोपडपट्ट्या असताना पण तिथे कोरोनाचं नियंत्रण आता आणत केलं, RSSच्या त्या संस्थांनी मोठं काम तिथे केलं, तर तशा पद्धतीचं नियोजन इथे का होऊ शकत नाही? तिथे काय झोपड्यांचे बंगले झाले का? आजही लोक तिथे 10 बाय 10 फूट त्या बंगल्यामध्ये घरामध्ये राहतात. तसंच वरळीमध्ये पण सगळीची सगळी यंत्रणा मुंबई महानगरपालिका नुसतं त्या वरळीमध्येच काम करते. तर माझा मुद्दा असा आहे की तशाच पद्धतीचं लक्ष आमच्या सिंधुदुर्गावर, कोकणावर का लावलं जात नाहीये? गणपतीपेक्षा मोठा सण आहे का? मग एक तर तुम्हाला तुमचा कारभार सुधारायचा नाहीये, तुम्हाला तुमच्या प्रशासनावर तुम्हाला वचक नाहीये. आता विचार करा, प्रशासनाचं इतिवृत्त अगर बाहेर निघतं, हा काय परीक्षेचा पेपर आहे, एक्झामचा पेपर आहे, ते बाहेर निघतो, वचक नाही, भीती नाही, दरारा नाही, नुसतं येऊन त्या बैठका घ्यायच्या आणि परत लोकांना त्रास द्यायचा प्रत्येक बाबतीमध्ये. सुरुवातीपासून आम्ही हे आतापर्यंत पाहत आलेलो आहे. ह्यांच्या नाकारतेपणा, सगळ्याचं सगळे नुकसान हे सामान्य जनतेला वारंवार होत असताना आम्हाला दिसतंय. राणेसाहेब, बघितलं तर अद्यापही प्रशासनाकडून तसा निर्णय जाहीर झाला नाही. किती दिवस क्वारंटाईन व्हायचं, किती दिवसांपर्यंत गणेश चतुर्थीसाठी यायचं आधी. मुळामध्ये एवढे मोठे निर्णय घेत असताना तुम्हाला जिल्ह्यातल्या सरपंचांची तुम्ही चर्चा करून बोलून, कारण का गावागावामध्ये सरपंचांच्या खांद्यावर सगळी जबाबदारी आहे. तेच बिचारे राबतायत आणि ह्यांचे इतिवृत्त कधी बाहेर होतात, ते कधी बदलले काय जातात, ते कधी रद्द कधी केले जातात. म्हणजे परस्पर सगळा कारभार सुरू आहे. माझं म्हणणं, नियोजन होणार कधी? तुम्हाला जबाबदारी दिली आहे, सत्ताधारी सत्ता म्हणतात ना स्वतःला, तर मग सत्ताधारी सारखं सत्ता राबवा ना, प्रशासन हाका ना, प्रशासनाला पळवा ना, प्रशासनावर वचक ठेवा. कधी त्या व्यापाऱ्यांना दुकानांच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होतो, कधी गणेश चतुर्थीच्या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं, कधी क्वारंटाईन कधी व्हायचं त्याच्याबद्दल निर्माण होतं. म्हणजे चाललं काय या जिल्ह्यामध्ये? या अशा पद्धतीच्या भोंगळ कारभार ह्याच्या इतिहासामध्ये कधीच होत असताना आम्हाला दिसलेला नाहीये. यासंदर्भात प्रशासन असेल किंवा सत्ताधारी असेल, या स्तरांना आपण काय इशारा द्यायचा? नाही, इशारा म्हणजे तुम्ही गणेश चतुर्थीसाठी योग्य नियोजन करा. लोकांना कमीतला कमी कसा त्रास होईल, चाकरमान्यांना कमीतला कमी कसा त्रास होईल, अशा दृष्टिकोनातून नियोजन करा. तुम्ही मनावर घ्या. म्हणजे फक्त आदित्य ठाकरेच्याच मतदारसंघामध्ये सगळं काम करणं असं काही कुठे नियम लिहिलेला नाहीये. म्हणून चांगलं काम करा. कुठेतरी गणेश चतुर्थी सारख्या एवढ्या मोठ्या सणाच्या निमित्ताने आमच्या कोकणाला दिलासा द्या, एवढी साधी अपेक्षा हे सत्ताधारी असल्यामुळे यांच्याकडून आम्ही करू शकतो. पण ते काय होत असताना दिसत नाही. अगर होत नसेल तर जसं राणे साहेबांनी सांगितलं ती भूमिका आमची पण आहे, मग आंदोलनाचा पवित्र आम्हालाही घ्यायला लागेल. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील निम्म्याहून अधिक दुकानांमध्ये पाणी गेल्यानं व्यापाऱ्यांचे लाखोंचं नुकसान झालंय. दरम्यान या ठिकाणी नियोजन शून्य बांधकामे झाल्यामुळे असा प्रकार दरवर्षी घडत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. दुकानात अफाट पाणी येऊन अफाट नुकसान झालेलं, ह्याच्यातनं आम्ही उठणं फार कठीण आहोत. अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. आणि गेल्या वर्षी उतारून असंच पाणी आलं होतं, पण शासनाकडे 1 रुपया पण भेटला नाही. आणि आज पण आज मिळण्या काहीतरी ह्या बाजारपेठेतील सगळ्या व्यापाऱ्यांना आम्हाला नुकसान भरपाई मिळावी याची कळकळीची विनंती. तर आम्ही याच्यातनं फार उठणं म्हणजे जगणं, पुढे जीवन जगणं फार कठीण आहे. आणि कशा तऱ्हेनं ह्या लोकांनी जीवन जगायचं? लोकांचं, व्यापाऱ्यांचं उधारीवर माल वगैरे आणलेला आहे आणि त्याचं पैसे देणं आहे. आणि कशा तऱ्हेनं आता पैसे लोकांचे त्याच्याने कसं जीवन जगायचं हा प्रश्न यासमोर प्रश्न उपस्थित झालेला आहे. तरी आम्हाला बाजारपेठेतील सगळ्या व्यापाऱ्यांना याचं नुकसान भरपाई मिळावी अशी शासनाकडे कळकळीची विनंती आहे. हा तळवडे बाजारपेठेत जो पाण्याचा प्रश्न आहे तो दरवर्षीचाच झालेला आहे आणि नियोजन शून्य जी बांधकामं झालेली आहेत, पाण्याचा निचरा कुठूनही होत नाही आहे आणि त्यामुळे दरवेळेला बाजारपेठेत पाणी साठतं आणि व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं. दरवेळेला भीतीखाली वावरावं लागतं की रात्री दुकानात पाणी भरेल. आता सुद्धा प्रत्येकाच्या दुकानात 1-1 फूट पाणी भरलेलं आहे. सामान अतिशय खराब झालेलं आहे जे आम्ही परत विकू शकत नाही. पंचनामे करून कोणालाही मदत काही मिळत नाही. फक्त पंचनाम्याचे आकडे घेतले जातात आणि त्यातून काहीही साध्य होत नाही. कोणालाही 1 पैशाची मदत मिळत नाही. पहिल्या वेळेला सुद्धा जेव्हा पाणी भरलेलं तेव्हासुद्धा
आकडे घेतले गेले, पण कोणालाही त्यातून काही 1 रुपयाची मदत मिळालेली नाही. यावेळेला पण तसंच होणार. ते नियोजन शून्य बांधकामं होत आहेत, त्याच्याकडे कोणाचंच लक्ष जात नाही आणि त्यामुळे पाणी तसंच दरवेळेला बाजारपेठेत घुसत राहतं आणि पाण्याचा प्रश्न आहे तसाच आहे, जो काही सुटत नाही अजूनपर्यंत. आणि तो जर नाही सुटला तर दरवर्षी धंदा करायचा कसा, हा अतिशय कठीण प्रश्न होऊन बसलेला आहे या ठिकाणी सगळ्या व्यापाऱ्यांसाठी. तो ह्यापूर्वी असा कधीही आला नव्हता, त्यामुळे आमच्या व्यापारी बंधूंचं खूप मोठं उदरनिर्वाह करण्याची उद्यापासूनची काळजी आताच झालेली आहे. काहींना प्रेशर वगैरेचा त्रास असल्यामुळे माझे तर अगदी औषधं दरवाजे उघडल्यावर बरीचशी औषधं वाहून गेली. बरीचशी पार्सल माझी खाली ठेवलेली होती. माझे 2 कॉम्प्युटर अक्षरशः पाण्याखाली होते, पाण्याखाली आहेत. माझंच नव्हे तर माझ्या सगळ्या व्यापारी बंधूंचं जेवढं नुकसान झालेलं आहे ते भरून येणं अशक्यप्राय आहे. सगळ्यांनी बँकेची कर्ज वगैरे काढलेली, तरी शासनाने आमच्या अगदी ह्या पूर परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून आम्हाला जास्तीत जास्त मदत द्यावी अशी शासनाकडे मी विनंती करतो. मला शैलेश गावडे. काल अचानक पाणी आल्यामुळे माझं 1.5 ते 2 लाख रुपये नुकसान झालं. नवीन मोबाईल खाली ठेवले ते पण नुकसान झालं. बोड्या वगैरे कवर वगैरे सगळं नुकसान झालं. अचानक सकाळी पाणी भरल्यामुळे आपलं हे दुकान आपलं टचपॅड वगैरे सगळे नुकसान झालं. कालच 1 लाखाचा माल भरला खाली ठेवला. कालच मोबाईल 1 लाखाचा माल वर ठेवून दिला. अर्धा मालाचा वर ठेवलाय, वरच्या गाड्यामध्ये आम्ही शिफ्ट केलाय. पण अचानक पाणी भरल्यामुळे 1.5 ते 2 लाख रुपये नुकसान झालं त्याला. आपलं हे दुकान कुठे आहे? म्हणजे तळवडमध्ये सावंतवाडी तळवडा गावामध्ये आहे, सावंतवाडी तालुक्यामध्ये साईकीर्ती मोबाईल शॉप. आज तलवडे इथं पुराचं पाणी बऱ्याच दुकानांमध्ये गेलेलं आहे. तिथे येऊन आम्ही प्रत्यक्ष BDO साहेब आम्ही पाहणी केलेली आहे. हे पाणी अचानक वाढलेलं आहे. सकाळी 8 नंतर स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार हे पाणी सकाळी 8 नंतर इथं म्हणजे वाढलेलं आहे. तर सर्व दुकानदारांना आम्ही समज दिले, याच्यापुढं सावध राहण्याबाबत त्यांना सांगितलेलं आहे आणि प्रशासनाला सुद्धा आम्ही हा अहवाल पाठवणार आहोत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. भैरी भवानी प्रतिष्ठान पुरस्कृत बळीराजा आत्मसन्मान योजनेच्या माध्यमातून काजू रोपांचे वाटप सुरू करण्यात आलं आहे. वैभववाडी, कणकवली, देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांना त्या तालुक्यात ही रोपे उपलब्ध करून दिली आहेत. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून रोपे ताब्यात घ्यावी असं आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये या ग्रामस्थांना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी व काही अंशी त्यांना आधार देण्यासाठी आपण बळीराजा आत्मसन्मान योजनेचा शुभारंभ केलेला आहे. देवगडमध्ये, वैभववाडीमध्ये झालेला आहे. कणकवलीतही लवकरच या 2-4 दिवसात होईल. पण जे काही शेतकरी आज या योजनेचा लाभ घेत आहेत ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या शेतकऱ्यांना आपण प्रत्येकी 10 काजूची रोपं देतोय आणि प्रत्येक गावातून आपण तसे फॉर्म भरतोय आणि काही भरत आहे, काही ठिकाणी भरायची बाकी. या सर्वांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही रोपं ही वैभववाडीतील सर्वांना आचरणे येते. माझ्या निवासस्थानी आपण तिथे ठेवलेले आणि ते सकाळी 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत त्यांना ते उपलब्ध होतील. येतेवेळी त्यांनी आपल्या फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्ममध्ये येतेवेळी सातबाऱ्याची एक कॉपी, त्यांची जमीन असलेल्या सातबाऱ्या, शेतकरी असलेल्या सातबाऱ्याची कॉपी, रेशन कार्डची एक झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स आणि एक फोटो, हे सर्व बरोबर घेऊन यायचं आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. कारण आपण ही योजना ही आपल्या परिवारासाठी अतिशय कल्याणकारी आहे आणि आम्ही पूर्णपणे आपल्याला योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याला पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा आमचा संकल्प आहे. पण त्याचबरोबर त्यांनी त्या अटी शर्ती पाळल्या पाहिजेत. कारण ह्या कलम ही दिल्यानंतर ती लावतेवेळी त्याला आपण खतही आपण त्यांना देणं, सेंद्रिय खत आपण देणार आहोत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी वेळेचं तसेच त्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. देवगडमध्ये आपण राजू तावडे हे आमचे भैरी भवानी प्रतिष्ठानचे सदस्य आहेत. त्यांच्या निवासस्थानी शिरगाव येथे
सरकारी हॉस्पिटलच्या समोर चेकनाक्याच्या बाजूला त्यांच्या निवासस्थानी आपण ती व्यवस्था केलेली आहे. तिथे दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत काजू कलमांची रोपं उपलब्ध होतील. त्याचबरोबर कणकवली येथे तालुका प्रमुख शिवसेनेचे आमचे सहकारी प्रथमेशजी सावंत नाटाळ इथे नाटाळ येथे प्रथमेश सावंत यांच्या निवासस्थानी सकाळी 8 ते 11 पर्यंत काजू कलमांच्या रोपाचं वाटप होईल आणि फॉर्म भरून घेतले जातील. याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत आमची मदत पोहोचवू शकतो आणि आपल्या सहकार्याने चांगल्या प्रकारे आपण या कृषी या योजनेमध्ये चांगल्या प्रकारे आपण काम करू शकू. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. शनिवार रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यातील सर्वच नदी, नाले, ओळ यांच्या पाण्याची पातळी वाढल्यानं पाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. गेले काही दिवस तालुक्यामध्ये अधूनमधून पाऊस सुरू होता. शनिवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसानं तालुक्यात सर्वत्र ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. वेंगुर्ला शहरातील साकव, आडीपूल, पत्रज पूल, देऊळवाडा येथील ओहळामधील आजूबाजूचं पाणी शेतात व बागायतीत साचल्याने तिथला परिसर जलमय झाला. तसेच रस्त्यावर आलेल्या पाण्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. वेंगुर्ला नगर वाचनालयानजीक असलेल्या साकवाचे पाणी तेथील रहिवासी दिगंबर रेडकर यांच्या घरामध्ये व गिरणीमध्ये घुसले. तर रुपेश गोलतकर, बाळा रेडकर, सिद्धेश रेडकर, अनिल कासार, साईराज कासकर, वासुदेव कासकर, सुनंदा गावडे व प्रथमेश गुरव यांच्या घरासमोर पाणी साचल्यानं नुकसान झालं. येथील काही दुकानांमध्येही किरकोळ स्वरूपात पाणी घुसल्याचा प्रकार घडला. साकव पुलांजीक असलेला काही कॉम्प्लेक्स आवारही जलमय झाला होता. तर मानसेश्वर देवस्थान, एसटी स्टँड आणि कॅम्प परिसरातही पाण्याने वेढून गेला होता. तालुक्यातील अणसूर, धरमगावडेवाडी येथील नदीचे पाणी शेतामध्ये घुसल्याने भाताच्या पेंड्या वाहून जाण्याचा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं. केळूस हरिजनवाडी येथील वस्तीमध्ये पाणी घुसल्याने येथील ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आलं. वेंगुर्ला सावंतवाडी मुख्य रस्त्यावर असलेले होडावडा व तळवडे गावांना जोडणाऱ्या मुख्य नदीवरील पुलावर पहाटेपासून पाणी होते. यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तसेच तुळस पलतड येथील नदीवरील पुलाच्या बाजूने पाण्याने वेढा घातल्याने माथून तुळस पलतड मार्गे वेंगुर्ला येथे जाणारा मार्ग ठप्प झाला होता. तसेच माथोंड व होडावडा गावांना जोडणाऱ्या मुख्य नदीवरील पुलावर दुपारपर्यंत पाणी असल्याने या ठिकाणची वाहतूक ठप्प होती. सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्याने तुळस, मातोंड, पंचकृषीतील गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला. दरम्यान पाऊस जरी गेला असला तरी पुलांवरील पाणी हे सायंकाळपर्यंत तसंच होतं. तालुक्यामध्ये शनिवारी सकाळी 8 ते रविवारी सकाळी 8 दरम्यान 141 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात 1970 मिमी एवढ्या पावसाची नोंद आहे.
ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. चा यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. प्रवेश सुरू. ॲडमिशन ओपन. IIT, JEE, NEET, MST CET अँड नाटा NDA कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी. ऑनलाईन बॅचेस सुरू. मर्यादित जागा. उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक. प्रशस्त इमारत. हवेशीर क्लासरूम. सुसज्ज लॅबोरेटरी. बस तसंच वसतिगृहाची सोय. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. तुमच्या यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुमरमळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सचिव इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 9158 788345. परब मॅडम 94 38 763. रुपनर सर 94 97 7822. राहुल सर 94 50 474. मुनगेकर सर 70 577 44 88 5. सिंधुदुर्ग अकॅडमी. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला.
विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. अतिवृष्टीमुळे मळेवाड गावात पूरस्थिती निर्माण होऊन भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. तसेच अनेक घरांनाही पाण्यानं वेढा घातला होता. मी आता या ठिकाणी मळेवाड चराटकरवाडी येथे होतो. आता या ठिकाणी आलोय मुरकरवाडी येथे. मुरकरवाडी येथील विनायक चराटकर यांच्या घरामध्ये घराचा परिसर जो आहे त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकताय पूर्ण घराचा भाग चारही बाजूने पाण्याने वेढलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा भाऊ जो आहे शशी चराटकर त्यांच्याही घराला पाण्याने वेढा घातलेला आहे. या ठिकाणी विनायक माझ्यासोबत आहेत. विनायक, काय सांगाल, कधीपासून हे पाणी आलंय, किती तास हे पाणी आहे, काय सांगाल? 4 तास झाले. अद्यापपर्यंत जी महसूल यंत्रणा आहे किंवा शासकीय यंत्रणा आहे, शासकीय अधिकारी आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? या ठिकाणी एक महिला आहेत, महिलांना सांगतोय या जरा पुढे या ठिकाणी शासकीय अधिकारी तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? या पाण्याचा घराला वेढा घेतलेला आहे, काय सांगाल? त्यांनी आता गेल्या वर्षी पण पाणी एवढं आलं होतं, त्यावेळी पण कोणी काही आमचं केलं नाही. आता पण कोणी आले नाही तिथे आणि काही ते पण करत नाही. ठीक आहे, धन्यवाद. त्यानंतर शशी चराटकर आहेत. या ठिकाणी मी त्यांच्या घरी जाऊ पण शकत नाही कारण मधला जो भाग आहे तो जवळपास कमरे एवढं पाणी आहे. माझ्यासोबत शशी चराटकर आहेत, त्यांच्याही घराला पाण्याने वेढा घेतलेला आहे. शशी चराटकर, काय सांगाल, हे किती तास हे पाणी आहे आणि एकंदरीत महसूल यंत्रणा किंवा शासकीय यंत्रणाबद्दल काय सांगाल? कोण अजूनपर्यंत आम्हाला बघायला आले नाही आणि आम्हाला काही हे सुद्धा केलं नाही, कोणी हेल्प सुद्धा. या ठिकाणी अद्यापपर्यंत या दोन्ही घरांना जवळपास मळेवाडमध्ये 5 ते 6 घरं पाण्याखाली आहेत. पाण्याने वेढा घातलेला आहे त्यांना चारही बाजूला. मात्र महसूल यंत्रणा किंवा जी आपत्ती व्यवस्थापन जो कक्ष आहे त्यांच्याकडून किंवा कोणताही अधिकारी महसूलचा अद्यापपर्यंत त्यांच्या भेटीला किंवा त्यांची विचारपूस करण्यासाठी आलेले नाही. त्यामुळे काही अंशी या ठिकाणी ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. त्याचप्रमाणे या मुरकरवाडीमधील जी भात शेती आहे ती बहुतांशी भात शेती ही नदी पात्रालगत आहे. ती पूर्णच्या पूर्ण भात शेती ही पाण्याखाली गेलेली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कुडाळ आणि बूथ कमिटी पंढूर यांच्या संयुक्त विद्यमाने SSPM लाईफ टाईम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल रक्तपेढी पडवे यांच्या सहकार्याने पंढूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारत देशात कोरोनावर यशस्वी मात करण्यासाठी व त्याचा फैलाव मर्यादित ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत. पंढूर गावात देखील भारतीय जनता पार्टी बूथ कमिटी पंढूरच्या वतीने गावातील सर्व कार्यकर्ते ग्रामपंचायतीला व प्रशासनाला सहकार्य करत आहेत. गेले 4 महिने प्रशासन व ग्रामपंचायतीला सहकार्य करणाऱ्या गावस्तरावरील स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, दानशूर व्यक्ती, शासकीय निमशासकीय कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच या रोगामुळे पंढूर गावातील बाधित झालेल्या व यशस्वीपणे मात करून पूर्ण बरे झालेल्या लोकांचा सहृदय सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. भाजप युवा मोर्चा कुडाळ ओरोस मंडळ बूथ कमिटी आयोजित SSPM लाईफ टाईम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर व कोविड योद्धा यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तिली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, महिला सरचिटणीस रेखा काणेकर, तालुकाध्यक्ष गोपाळ हरमलकर, दादा साईल, पप्या तवटे, रुपेश कांदडे, राजीव पाटील, सुप्रिया वालावलकर, देवेन सामंत, विनायक अणावकर, जगदीश उगवेकर, दया अणावकर, शुभम राठिवडेकर, डॉक्टर JR बावणे, योगेश घाडी, प्रितेश राऊळ, रुणाल कुंभार, तुकाराम साईल, बूथ कमिटी अध्यक्ष दीपक साईल आदी उपस्थित होते. धारावीतले पेशंट, धारावीतला करोना कंट्रोल मध्ये आला ते तुम्ही माझ्या समोर जे बसले आहेत ना, अशा सगळ्या आरोग्य सेवक, आशा सेविका, नर्सेस, डॉक्टर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवाभावी स्वयंसेवक यांच्यामुळे धारावीतला करोना कंट्रोल मध्ये आला आणि या सगळ्यांचा सत्कार करण्याचा खरं गरज आहे की धारावीमध्ये तशी स्थिती होती, तशी स्थिती आपल्याकडे नव्हती. पण एखादा गरीब आहे, गरजू आहे, तो उपचार करू शकत नाही,
मुंबईत अनेक चाकरमानी घराघरात आले होते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यातल्या आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका घराघरामध्ये त्या प्रतिकूल परिस्थिती जाऊन विचारत होते, तुमच्या घरामध्ये कोणाला ताप आलाय का, तुमच्या घरामध्ये कोणी 60 वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध माणूस आहे का. खरोखर त्यांच्या धैर्याचं, त्यांच्या चिकाटीचं, त्यांच्या कामावरच्या असलेल्या निष्ठेचं कौतुक करावं एवढं कमी आहे. नर्सेस आहेत, आशा स्वयंसेविका यांच्या घरोघरी येऊन आपल्याला जर सल्ला दिला, तो सल्ला ऐकला तर मला 100% खात्री आहे गणपतीच्या कालखंडामध्ये चाकरमानी आले तरी पण आपण कोरोनाचं त्याच पद्धतीने गेल्या 4 महिन्यामध्ये लढा दिलाय, तसाच लढा आपण कोरोनाबद्दल देऊ, कोरोनाच्या विरोधात देऊ. आणि मला खात्री आहे की धारावी आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो, तर आपल्या देशातला कोरोना सुद्धा 100% आपण भविष्यामध्ये कंट्रोलमध्ये आणू असा मला विश्वास वाटतो. म्हणून शासन आणि राज्यकर्ते यांचा जो ताळमेळ पाहिजे. आज आपण टीका करतो, अशा टीका आमच्या कोणीच केलेली नाही. पहिले 3 महिने राज्य आणि केंद्राच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने एवढी जबाबदारी घेतली आपल्या अंगावर की रोज ते चौकशी करत. म्हणजे आदरणीय नितीन गडकरी साहेब असतील, आदरणीय जावडेकर साहेब असतील, हे नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रोज या जिल्ह्यातले सुद्धा माहिती, म्हणजे एक दिवस आड करून रोज व्हिडिओ कॉन्फरन्स आमच्या या ठिकाणी होत्या. काही सातत्याने 4 नाही. आणि राज्यातले नेते तर होतेच, देवेंद्रजी होते, चंद्रकांत दादा होते, ही सगळी मंडळी त्यांची माहिती घेतच होते. पण एवढं बारकाईने निरीक्षण ही मंडळी करत असल्यामुळे आजचा करोना जो आटोक्यात या ठिकाणी येतो, आज राजकारणाचा जरी भाग नसला आणि भारतीय जनता पक्षाने ह्या सगळ्या महामारी खूप महत्वाचं योगदान खालच्या कार्यकर्त्यापासून वरतीपर्यंत या ठिकाणी दिलेलं आहे. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आज खऱ्या अर्थाने ज्या योजनांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत त्या सगळ्यांना मनापासून सलाम करतो. भारतीय जनता पक्ष नेहमी तुमच्या पाठीमागे या ठिकाणी राहील. की एवढ्या नुसतं सत्काराने या ठिकाणी होणार नाही, खऱ्या अर्थाने हे जर युद्ध आता जे आपण जिंकणार आहोत, त्या सगळ्यावर मात करणार आहोत. त्या तळागाळातल्या सगळ्या ह्या टीम वर्क म्हणून जे काम केलेलं आहे गावागावात, सरपंच असतील आणि त्यांची पूर्ण टीम, प्रशासनाची अगदी आरोग्य सेविकेपर्यंत, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. आणि पुढच्या काळासाठी हे संकट जे आहे ते गणेश चतुर्थीपूर्वी अगदी गणपती बाप्पाने हे सगळं समूळ नष्ट करू देत आणि चांगल्या मनाने गणपती उत्सव आपला साजरा करण्यासाठी गणपतीने सगळ्यांना चांगले आशीर्वाद देऊ देत आणि या कोरोनाला मात करूया अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. कसई दोडामार्ग शहरात अखेर विना मास्क फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांना नगरपंचायतच्या दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागलं. तोंडावर मास्क न बांधता फिरणाऱ्या 15 जणांवर प्रत्येकी 200 रुपये याप्रमाणे 3000चा दंड वसूल केला आहे. नगरपंचायतचे CEO, उपनगराध्यक्ष ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत आणि धडक कारवाई होते. आज बऱ्याच जणांना दंडात्मक कारवाई सुद्धा 200 रुपये प्रमाणे करण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणी उपनगराध्यक्ष त्याचे संवाद साधूया. तर नेमकी कशा पद्धतीने कारवाई होते, आपण मार्केटमधल्या विक्रेत्यांना समज देत आहे, किती लोकांवर कारण आपल्या शेजारच्या गोव्यामध्ये भरपूर असे कोरोनाचे पेशंट भेटत आहेत. त्याच्यासाठी आपण सर्वात पेशंटकडे आपण पाऊल झालेलं आहे. 200 रुपये जर मास्क नाही लावले तर प्रत्येक व्यक्तीला 200 रुपयाची आम्ही दंडात्मक कारवाई करत आहोत. आणि सर्वांनी आम्ही आवाहन करतो मास्क लावा आणि तुम्ही काळजी घ्या. नक्कीच या ठिकाणी आपण उपनगराध्यक्ष यांची संवाद साधला आहे. या ठिकाणी नगरपंचायत CEO सुद्धा आहेत. साहेब, कशा पद्धतीने कारवाई होते, लोकांना आपण कशा पद्धतीने समज देत आहे, सोशल डिस्टन्सिंग सुद्धा कुठेतरी बोलीवर आवडतंय, आपण नेमकं काय याच्या बाबत नियोजन करणार आहात? काय ना बाजाराचा दिवस असतो, आठवडे बाजार तर आपला अजूनही बंदच आहे. पण जे रविवारी तालुक्यातले आणि पलीकडच्या गावांमधून जे लोक बाजारासाठी येतात तर असं निदर्शनास आलं की गर्दी होते आणि त्यात मास्कसुद्धा पाळत नाही आहे, कोणी लावत नाही आहे. ते मास्क नाही लावत आहे त्यांच्यावर आपण कारवाई केली आहे. काही विक्रेते आहेत तेसुद्धा मास्क न लावता भाजीची विक्री वगैरे करत आहेत, तर त्याच्यावरही आपण अशा किती लोकांवर आज कारवाई झालेली आहे आणि कशा पद्धतीने आत्ताच कारवाईला आम्ही सुरुवात केली आहे. आतापर्यंत 4-5 कारवाई झालेल्या आहे. आता आम्ही मार्केटमध्ये आता एक
नियमांचं या ठिकाणी पालन होतंय का शहर बाजारपेठेत? बऱ्याच ठिकाणी उशिरापर्यंत दुकाने सुरू दिसत आहेत. आपण काय ॲक्शन घेणार आहात? जे कोणी दुकाने उशिरापर्यंत सुरू असते ना त्याची तक्रार आली किंवा आमच्या नगरपंचायतचं निदर्शनास आलं त्याच्यावर आम्ही कारवाई. नक्कीच जे सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही आहेत, मास्क या ठिकाणी कुठे काही नियमांचं उल्लंघन करत आहे, या पुढची आपली कार्यवाही कशी असेल? कशा पद्धतीने या सगळ्या लोकांवर आपली नेमकं नियंत्रण? आता सुरुवात झालेली आहे, तर आता लोकांनी याच्यात आणि हे काही नगरपंचायत दंड वसूल करणं किंवा लोकांना त्रास देणं हा नगरपंचायतचा उद्देश नाही आहे. जर कुणी आपल्या इथे आलं, आता शेजारच्या गोव्यातल्या गावांचं पेशंट वाढलेलं आहे, आता किती लॉक केलं तरी काही लोक बाजारात दोडामार्ग बाजारपेठेत असल्याने काही लोक येतात. तर त्यामुळे एक सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ॲटलिस्ट तुम्ही मास्क लावणं तरी गरजेचं आहे, हेच आम्हाला सांगायचं आहे आजच्या तडकात. नक्कीच आपण प्रत्यक्ष पाहिलं की कुठेतरी ही खरं कारवाई होणं गरजेचं होतं, कारण लोकांना सांगून लोकांनीच आपलं रक्षक बनणं हा एकमेव कोविडवरचा सध्या तरी उपाय आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क ही प्रभावी यंत्रणा, प्रत्येकाने मास्क बांधणं गरजेचं आहे. मात्र अशा प्रकारच्या नियमांचं पालन होताना कुठेतरी दिसत नव्हतं आणि बऱ्याच कालावधी नंतर होईना का उशिरा का होईना पण नगरपंचायतने ही सुरू केली धडक कारवाई निश्चित या बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांना एक धडा असेल. त्यामुळे यापुढे प्रत्येक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा जे शासनाने नियम ठरवून दिलेले आहेत, कोविडला या ठिकाणी प्रतिबंध करण्यासाठी नियम आहेत, ते पाळणं अत्यंत आवश्यक आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. डेडलाईनशी प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. सावंतवाडी कॉटेज हॉस्पिटलमधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह. चाकरमान्यांना दिलासा द्या अन्यथा आंदोलन अटळ, आमदार नितेश राणे यांचा इशारा. आणि कोरोनात भाजपनं घेतली जनतेची काळजी, राजन तेली यांचं प्रतिपादन. डेडलाईनशी प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथेच थांबूयात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.